नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मसाला भेंडी. तर यासाठी इथं मी पाव किलो भेंडी घेतली. यासाठी नेहमी कोवळी भेंडी घ्यायची, म्हणजे भेंडी लगेच शिजते. आणि असं दाखवल्याप्रमाणे मधून भेंडीला स्लिट करून घ्यायचं आहे. दोन्ही देठ काढून टाकायचे. तुम्ही हवं तर एका भेंडीचे 2 तुकडेही करू शकता. आता मसाल्यासाठी इथं मी 4 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याला खरपूस भाजून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याचबरोबर इथं मी पाववाटी शेंगदाणे घेतलेले, त्यांना पण चांगलं भाजून घ्यायचं. 2 चमचे तीळ आणि 1 छोटा चमचा बडीशेप. बडीशेप वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यामुळे छान वास येतो भाजीला. 1 चमचा जिरे आणि 2 चमचे धणे घेऊन त्यांनाही भाजून घ्यायचं आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि हे सगळं कोथिंबीर ॲड करून हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. हा सेम मसाला तुम्ही यामध्ये चिंचेचं पाणी आणि शेव टाकलं की बाकरवडीसाठी तुम्ही हा मसाला यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला तयार केलेल्या वाटणामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि 1 चमचाभर तेल घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण भेंडीमध्ये भरून घ्यायचं. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही थोडंसं 1 चमचाभर चिंचेचं पाणी यूज केलं तरी पण चालेल, किंवा आमचूर पावडर वापरली तरी पण चालेल. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपली ही मसाला भरलेली भेंडी टाकायची आणि 5 मिनटं चांगलं कंटिन्युअसली परतून घ्यायची. पाच मिनटं भेंडीला चांगलं परतून घेतल्यानंतर जो थोडासा शिल्लक राहिलेला मसाला आहे ना, तो वरून स्प्रिंकल करायचा आणि मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनटं वाफेवरती भेंडीला शिजायला ठेवायचं. शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही, पण अगदीच जर ड्राय वाटलं तर थोडंसं पाणी शिंपडू शकता, पण वाफेमुळं भेंडी लगेच शिजते. त्यासाठी कोवळी भेंडीच यूज करायची. आणि 10 मिनटानंतर गॅस बंद करून भेंडीला तसंच झाकून ठेवायचं. पुन्हा 10 मिनटांनी ओपन करायचं. तर या पद्धतीने आपली भेंडी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.